वारकऱ्यांच्या वाक्य पाठे बा योगिया मुनिजन ध्यानी. आता इथं आहे का बरं का सुदाम्याचे पोहे शबरीचे बोरे विदुर काकाच्या कन्या खायला आणि दुर्योधन टेबल लावून बसलं देवाला जीव घालाय 56 पदार्थ केले. देव म्हणजे ज्याला घालायचं त्याला घाल तो ऐकतच नाही आमचं तुझं म्हणून अति श्रीमंताच्या घरी कधी जाऊ नये जेवायला आणि त्या अवलादीला आपल्या घरी बोलू नये. ते नुसतं म्हणते मी एक खात नाही तू खाऊच नको काय ज्याला अन्नाची गरज आहे त्याला द्यायचा नको त्या हलकटांना काय जीव घालायचं जे उताटून गेले त्यांना काय जीव घालणार ज्याला अन्नाची गरज आहे त्याला घाला. मला शब्द सांगायचा होता एकाचं प्रारब्ध असं आहे तर एकाचं प्रारब्ध असं आहे. एका बापाला 3 पोरं एकानं लंका गमावली एकानं लंका कमावली आणि एकाला माहीतच नाही झालं वाटण्या कवा झाल्या कारण हा गडी उठलाच नाही. उठला तर तलाठी सापडला नाही. प्रारब्ध नाही. काहींना पैसा मोजता येईना काहींना पाहायला मिळालं काही दुसऱ्याचं पाहून मेले काहींना इस्टेट मोकार पोरग नाही काहींना इतकी पोरं झोपाया जागा नाही काहींनी इतका प्रयत्न केला नाही झाले. 3 सख्या बहिणी केल्या तिन्ही फेल गेले नाही जमलं. हो जमीन एक आहे पाणी एक आहे फुटबॉल एक आहे जमीन एक आहे पाणी एक आहे फुटबॉल एक आहे मोटार एक आहे वाफे 3 आहे. पाणी मिरचीला गेलं तिखट झालं कारल्याला गेलं पाणी मिरचीला गेलं तिखट झालं कारल्याला गेलं कडू झालं आणि उसाला गेलं गोड झालं. एका खाणीतले दगड आहे एकावर लिहिलंय नारळ येथे फळा एकावर लिहिलंय चप्पल येथे काढा आणि एकावर लिहिलंय मूर्तीला स्पर्श करू नका. तिन्ही दगडाचे मूर्ती दगडाची नारळ हे ज्याचं त्याचं काय प्रारब्ध आहे. काही पुरींनी बापाच्या घरी इतक्या मजा हल्ल्या का जेवलेलं ताट धुवायचं नाही असं लुटून द्यायचं. तिला असा नवरा मिळाला दुसऱ्याची भांडे घासाय गेली. आणि काही पोरींनी बापाच्या घरी इतके कष्ट केले शाळेत नोटीस आली 100 रुपये भरान सहलीला चला. त्या मुलीने सांगितलं माझी आई सहलीला मला पाठवेल पण माझ्या आईला कोणाच्या तरी शेतात कामाला जावं लागेल तेव्हा 100 मिळतील मला सहलीला जायचं नाही. तिला असा नवरा मिळाला कमराला कपाटाच्या चाव्या आल्या. हित प्रारब्धा आदीन हित प्रारब्धा आदीन अन्नमान धन अन्नमान धन हे तो प्रारब्धा आदीन हे तो प्रारब्धा आदीन भोग दोन घेणे संचिता वाचोनी भोग दोन घे कीर्तनातलं पहिलं वाक्य जिरती फायनल झालं. दुसरं वाक्य ज्याचा त्याचा काय प्रारब्ध आहे.
बरळायचं नाही. आणि तिसरं वाक्य सांगतो आणि लगेच अभंगात बसतो. पाया पडून सांगतो, हे इंद्रिकडचं कीर्तन आहे. हे कालही खरं होतं, आजही खरं आहे, उद्याही खरं आहे. मी तुमच्या मुलासारखा आहे, आमुष आहे. आज माझ्या तोंडातली वाक्य भोगावं लागतात. आजच्या कीर्तनात महिला पुरुषांना पाया पडून तुमचा मुलगा म्हणून एकच वाक्य सांगतो. आयुष्यामध्ये तुम्हाला किती राग आला तरी पाया पडून सांगतो आज, फक्त रोग 2 मिनिटं राग आकळा, आयुष्यामध्ये तुमचा लय मोठा फायदा होईल. लय मोठा फायदा. कोणाला आकळा? कोणाला आकळा? आकळा येऊ द्या. राग नाही, राग येऊ द्या. राग येणारच आहे, पण त्याची फळं फार वाईट आहे. 2 मिनिटाचा राग आहे, हो द्या. नवरा बायकोचं भांडण, थोडा टीव्हीचा आवाज मोठा करा, भुकू देतील, थोडं भुकू द्या. ती पिसळली का? बायको गप्प बसणार नाही का? यानं लगेच उचलून आपटली, मेली ना, फरशी होती. 28 वर्ष जाऊन बसला. आज जेलमधले 60% आरोपी फक्त क्रोध ना कळल्यामुळे आहे. आणि असं उत्तर द्या मला आता, आरोपीला जेलमध्ये गेल्यावर पश्चाताप होत नाही? होतो. गजावर डोकं आपटून रडत होतो, पण वेळ निघून येईल. तुम्ही जर आज एवढं वाक्य ऐकलं ना माझं, तर जाऊ द्या, माझ्याही जन्माची सफलता होईल आणि तुमच्याही जीवनाची सफलता होईल. खरं सांगू, तुम्ही जर राग आकळवला ना, तुम्ही देवच झाले हो. वव्या सांगतो तुम्हाला, 3ऱ्या अध्यायातल्या वव्या. वव्या किती भयानक आहे पहा. वव्या पहा कशा आहे. 3ऱ्या अध्याय शेवटच्या वव्या आहे. 3ऱ्या अध्याय शेवटच्या वव्या आहे. 3ऱ्या अध्याय शेवटच्या वव्या आहे. जळेविन बुडविती, आगीविन जाळीती, दोरेविन बांधिती, चिखलेविन. कशावरून? विषय दुदंत धन नारायण, विषय गेला तुका म्हणे देव झाला. म्हटलं विषय. आजच्या कीर्तनात आपले 3 वाक्य फायनल झाले. कुठे? 1 जिरती, लय दिवस चालत नाही ते. सत्ता संपत्ती हे लय दिवस चालत नाही. कारण उत्तर आहे त्याला 17व्या अध्यायात. वार्य वाट न पाहे आणि मरण मुहूर्त न पाहे. वारं वाट पाहत नाही आणि मरण मुहूर्त पाहत नाही. आणि 90% लोक, मी मग सांगितलं 100 मध्ये 70 लोक येडेत आणि राहिलेले लोक शास्त्र पाळीतच नाही. टपुऱ्या माण्याची माळ गळ्यात आणि पुरीचं लग्न एकादशीला. इतकी हलकट क्वालिटी. तो म्हणला का रे बा म्हणे, बामणान तिली बामण आमुशाल दिन, तुला लाज नको का? तू भजन तू अभंग म्हणतो ना, एकादशीशी अन्न पान ते श्वान विष्टे. आणि पाया पडून सांगतो मी, तुमच्या मुलासारखं कोणताही कार्य करायचं असेल तर द्वादशी सारखी पवित्र तीत नाही. वीर खोदायची द्वादशी, वास्तुशांती द्वादशीला तीच सुद्धा पाहू नका. लग्न करू नका कोणत्याही महिन्यात, कारण प्रत्येक द्वादशीला प्रदोष असतो. आपली येडे एकादशीला लग्न करते. अरे करू नको, होऊन जाईन. पैशाची गमेंट आहे. गमेंट कशी ते होऊन जाईन. जावायची येडं निघलं मग एकादश. तुला जर समजतच नाही माणसं काय म्हणत्या. अरे एकच पोर आहे तुला, एकादशी लग्न करू नको. ज्याला एकादश नाही ते गुलाबजांबू करू.
आहे त्यांना खिचडी करू, पण लगीन केलंच त्यानं, उतटलं ते, सुनच गरोदर निघली. मग महाराज ओवी आहे त्याला 16व्या अध्यायात ओवी, शास्त्र म्हणेल ते सांडावे आणि राज्यही तृण मानावे. शास्त्र सोडलं का दणका बसला. मग एकानं मला कीर्तनात विचारलं, जर एकादशीला लग्न केल्यावर जर असं होतंय तर ज्यांनी पुरी पळूनच आणल्या त्यांनी कुठं तिथी पाहिल्या. बंद झाली माझी अक्कल. आपल्या ज्ञानेश्वरीत हे नाही ना, पण ज्ञानेश्वरीत ओवी आहे 17व्या अध्यायात. ऐका ओवी कोणती? वारिया वाट न पाहे आणि मरण मुहूर्त न पाहे. वार वाट पाहत नाही आणि मरण मुहूर्त पाहत नाही, आणि ही अवलाद अशीच मेल्याशिवाय ही कशी मरती याची ओवी आहे. ही कशी मरती याची ओवी 3ऱ्या अध्यायामध्ये 200 नंबरची ओवी आहे. 3ऱ्या अध्यायामध्ये 200 नंबरची ओवी अशी आहे, पतंगा दीप्ती आलिंगन आणि तया अचूक मरण. किडा दिव्यावर गेला मेला. बसलेल्या कोणत्याही पोऱ्यानं मला सांगावं मी लव्ह मॅरेज करले आणि मा संसार चांगला आहे असं म्हणावं त्यानं, लग्नाचे पैसे भरून दिला अख्खी. रोग घे शंभड्या, रोग रोग द्यायला काय हरकत आहे, त्या लग्नाला खर्चच नाही. असले द्यायला येडे का? पण ये काय बघ, कुणी माना अथवा नका मानू, पण शास्त्र शास्त्र आहे. आता लोक पाळीत का नाही? घमेंट पंचीरती. 1 प्रारब्धाप्रमाणे राग आणि 3 राग आकळा. 3 शब्द जरी आजच्या कीर्तनातले झाले आणि एवढे जर पाळले महाराज तर देवालाही जायची गरज नाही. काय देव चोळीत बसता. गुरुवार संपले का? संपले आज? बरं झालं. काय बावळ्याचा बाजार चाललाय महाराज. 4 दिवस झाले सासऱ्याला आंघोळ नाही, तुम्ही इकडे उद्यपन घालत्या. पार्वतीनं गुरुवार केला आणि शंकर पिऊन आला, काय उपयोग झाला? पार्वतीचा दणका उठलाय, दुर्गे दुर्गट भारी तुझविन संसारी. शंकर आला काळ्या पिशीत मटण घेऊन, 2-4 कुत्री त्याच्या माग पिशीच नेली कुत्री, लिंबूच घेऊन आला लिंबू. आणि शंकर पार्वतीला म्हणतो कपून टाकेन कपून. मग पार्वतीनं आरती बदलावली, घालीन लोटांगण. महाराज इतकी सुंदर ओवी आहे 4थ्या अध्यायात. अरे जयाचे ऐक धड नाही, तयाचे परत्र पुशी काही. हे कुठं चालतं का महाराज? कोणी उठायचं महापोऱ्या खोदकारण, कोणी उठायचं महापोऱ्या कीर्तन शिकवा, असं चालत नाही महाराज. तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करतं. तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपाया तकलीफ करतं, कापायला आडवं येतं, पण पोसत लई. पवित्र ते कुळ पावन पवित्र ते कुळ पावन पवित्र ते कुळ पावन पवित्र ते कुळ पावन हरिचे दास जन्म घेती हरिचा काढिले निर्वाळी भूमी पेरिले, ते सांडी विखुरी गेले ते काही. फिट बसलं काम. पुन्हा वळवळ नाही करत महापोर हलकट का म्हणाल. कमी तोच कशाला ईडी पोरं निघल्यावर. तू लाख करे रखवाली, तू लाख करे रखवाले, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली. तू लाख इबादत कर ले, तू लाख करे रखवाले, तू लाख
कोणाचं पिंजरा किती लबाड्या कर येड्या पिंजरा अरे भाड्याच्या घराला कलर देण्यात काय मजा आहे ओवी ऐका 7-8व्या त्यातली भिंतीवरचं चित्र शोभून दिसतं पण भिंत येतवर पडून गेली या भिंती चित्राची वय माती हे कसं आहे जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा माता जब तुझको माता जब तुझको माता जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा माता जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा
अध्यायामध्ये 100 नंबरची ओवी अशी आहे, देहाची आगावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया ना म्हणू नये धनंजया जयापरी. आणि त्याला 101 नंबरची ओवी अशी 18व्या अध्यायात, ललाटीचे लिहिले ते काही केलं न मोडेगा. पण हे सगळं घडेल पण कधी? ज्ञानोबा यांच्या 15व्या अध्यायात 35 नंबरची ओवी अशी आहे, विरक्ती वाचून ज्ञानाशी तगणेच नाही, ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. म्हणून 15व्या अध्यायामध्ये 497 नंबरची ओवी अशी आहे, मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे चतुर्विध चिन्ह अंतःकरणाचे. चंचल आहे चित्त चंचल आहे चित्त, ताब्यात नाही मन, निर्माण झालाय अहंकार आणि भ्रष्ट झाली ती बुद्धी. म्हणून 9वा अध्याय सांगतो, जड झडोनी महिला निघ ये भक्तीची वाटे लाग, जे पावशी अव्यंग निज धाम माझे. आणि म्हणून एक फायनल वाक्य सांगतो, बाहेरचं ज्ञान नसलं तरी चालेल पण आतलं ज्ञान व्हावा. बाहेरचं ज्ञान शाळेपुरतं ठीक आहे. 13व्या अध्यायात अशी ओवी आहे, अंतरी ज्ञान व्हावे बाह्य लाभेल स्वभावे. ज्ञानराय म्हणले आतून जर ज्ञान आलं तर बाहेरचं आल्याशिवाय. बाहेरचं ज्ञान यायला काय लागतं? जुगार खेळायचं कोणतं ट्रेनिंग आहे का कोर्स आहे का? 3 दिवसाचा राणी पालथी घालावा, एका उताना करावा. काय 10 रुपयाचं ट्रेनिंग आहे का कुठं? दारू पिताने डोळे झाकावे, तोंड वाकडे तिकडे करावे, थुकत बाहेर यावे, चांगले कपडे खराब करावे, याला बेवडा असे म्हणतात. ते काय वाचायची गरज नाही. आणि आता आपल्याला घुसायचंय, साधू देवाकडे मागत नाही. इथं पण आलतो, पण हे 3 वाक्य बाकी आयुष्याची शिदोरी. रागा कळला, दुकानदारी करायची का तुला? गिरायकाशी नीट बोल. गिरायकावर धावला तुझ्या गोळ्या तू काय. लोकांना वेळ नाही, लोकांना लई शेट बिकारी केली अशी. 47% मार्क 10वीला पडले आणि तू सायन्सला ऍडमिशन घ्यायला निघाला म्हणजे तुला अक्कल आहे का काय? कपडे काढून हल्ला पाहिजे हलकट. इथं 77 वाले बोंबला धेंडत, तू 47 अगरबत्ती कुठं लावतो टॉन घ्या ना लाई का? आर्टला ऍडमिशन घे, गणपती उडवाय कामायची काय हो. आणि त्याचा बाप म्हणला प्रयत्न करू का? आला करतो प्रयत्न, पहिलाच प्रयत्न फेल गेला. उगाची येडे पैदा करायचे आणि गावाला तकलीफ द्यायची गेलं नाही. आणि त्याची आई म्हणते असू दे 47, त्यांना तेही नव्हते. ते तर कधी 35च्या पुढे गेलेच नाही, जाणारच नाही ना बाई. येडे पैदा करायचे. येताना आईला त्रास, शाळेत गुरुजीला त्रास, लगीन केलं सासरवाडीला त्रास, मेला कावळ्याला त्रास. काय उपयोग आहे? आता 6 शब्द मला सांगायचे म्हणजे माझं एक वाक्य फायनल होईल. साधू देवाकडे मागत नाही, पण साधूला देव मागा म्हटल्याशिवाय. आता पहिले 3 प्रश्न तुम्हाला आहे महिला मंडळ. तुम्हाला 5 गुरुवार झाले यावर्षी आणि देवी प्रसन्न झाली, होणार नाही पण झाली. आता नीट ऐका बरं का महिला मंडळ सगळ्या. आणि देवी तुम्हाला म्हणायला लागली, बोल भक्तीनबाई बोल. देवी बोलती बरं का तुमच्याशी. आता आता मी नाही बोलत. आता देवी काय म्हणते ऐका, बोल भक्तीनबाई बोल. तू 5 गुरुवार अतिशय चांगले केले, एकाही गुरुवार तू नवऱ्याच्या पाया पडली नाही, सासऱ्याला कधी तांब्या भरून दिला नाही, आणि तब्येत बाकी तुझी वाढली. तू 52 रुपयाचा साबुदाणा 62 नेऊन घातला. आता मी तुला प्रसन्न आहे अशी देवी म्हणली. आणि देवीनं तुम्हाला 3 प्रश्न विचारलेत. ऐका बरं का बारीक. तुम्हाला स्वर्गाला जायचंय, नरकाला जायचंय का वैकुंठाला जायचंय? पटकन बोला. तुम्ही म्हणाल तिथं मी ती मॉल नेऊन घालणार, तुम्ही हा म्हणा. आता देवी प्रसन्न आहे तुमच्यावर, बोला. तुम्ही म्हणणारे वैकुंठाला. शब्द नीट आहे का बरं का? आता यांचं म्हणणं काय? वारकरी मंडळी पुरावे लिहून घ्या. वैकुंठी जावया तपाचे सायार. 17व्या अध्यायामध्ये 3 तप आहेत, कायिक तप, वाचिक तप, मानसिक तप. आपल्याच्यानं होणार नाही म्हणजे आपण वैकुंठाला जाऊ शकत नाही. चला, तुम्हाला जर स्वर्गाला जायचं असेल तर स्वर्गाला जायला पुण्य करावं लागतं. त्याला नुसतं पुण्य चालत नाही. 9व्या अध्यायात ओवी आहे, पापात्मक पापा नरका जायचे परी पाविजे शुद्ध पुण्य. आणि शुद्ध पुण्य आपल्याकडे नाही, आणि संपल्यावर खाली यावं लागतं. मग तर या पुण्याची पावटी सरे म्हणजे तुम्हाला स्वर्गाला जायचं नाही, आणि नरकाला जायला पाप करावं लागतं. तुम्ही करीत नाही. आपण पाहुण्याला चहा देतोच, बरोबर आहे, आदरातिथ्य करतो म्हणजे आपण पुण्य करतोय. म्हणजे तुम्ही स्वर्गाला जात नाही, नरकाला जात नाही, आणि वैकुंठाला जात नाही. मग उत्तर द्या मला, तुम्हाला जायचं कुठं? आता एकच वाक्य सांगा,
कुठंच जाऊ नका, घरात नीट राहा. संपलं तुमचं. आणि आता तुम्हाला देव तुम्हाला देव म्हणला बोल भक्ता बोल. 9,000चा बोकड्या देवाला कापितो आणि देवाला काय वाहतो माहिती का? खुर खुर. आणि ही लोक खुर देवाला का वाहतात माहिती का महाराज? ते शिजत नाहीत. खुर जर शिजले ना मसोबा वासावच मिळाला, त्याला काहीच मिळायचं नाही. मग आपलं असंच आहे, 10 दिवसात 20 वेळा आरती करायची गणपतीची आणि शेवटच्या दिवशी आपण प्यायची आणि त्याला बुडवायचं, त्याला वरून दम द्यायचा, पुढच्या वर्षी लवकर या. तो म्हणला बेवड्या मी येणार पण तू नाही राहणार. आलाय का? तो मला शांताबाई लावली ना, मी तुझं डिजिटलच लावणार. भावपूर्ण श्रद्धांजली. गेले मंडळातून हे. आणि जेवढे जेवढे ह्या वर्षी गणपती बुडवायला पेलते बेवडे ध्यानात ठेवा, तुम्ही पुढच्या गणपतीला नसणार. आणि असले तरी असे असणार. तुम्हाला देव प्रसन्न झाला, लय मार्मिक उत्तर आहे. तुम्हाला मोक्ष पाहिजे, मुक्ती पाहिजे का सिद्धी पाहिजे? मोक्ष जर तुम्हाला द्यायचं ठरलं तर आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमसुखाची प्राप्ती. आणि तुम्हाला जर सुख आलं तर तुम्ही भजन करू शकत नाही, म्हणून मोक्ष सुख हानू लाता. मग तुम्हाला जर मोक्ष नको, मुक्ती जर दिली तर प्रश्न असा आहे पुन्हा जन्माला यायचंच नाही. मग ह्याच देही ह्याच डोळा हे भजन व्यर्थ ठरेल, आनंद लुटता येणार नाही. आणि तुम्हाला सिद्धी दिली, देऊन टाकली सिद्धी. हात लावीन तिथं सोनं. चपातीला हात लावला सोनं, पप्प्याच्या आईलाच हात लावला सोनं. सिद्धी लावी पिशे तया कोण पुसे. मग ऐका 6च्या 6 वाक्य. वैकुंठाला जायचं नाही, नरकाला जायचं नाही, स्वर्गाला जायचं नाही. मोक्ष नको, मुक्ती नको, सिद्धी नको. मग पाहिजे काय? नलगे मुक्ती आणि धन संपदा संत संग देई सदा. ए देवा मला असं दान दे. हेची दान दे देवा, हेची दान दे देवा, हेची दान दे देवा, हेची दान दे देवा, हेची दान दे गुण गायन आवडी, गुण गायन आवडी, हो गुण गायन आवडी, गुण गायन आवडी, गुण गायन आवडी, गुण गायन आवडी. ए देवा पांडुरंगा माय बापा पंढरीनाथ. इथं लय मार्मिक उत्तर आहे बरं का. ए देवा पांडुरंगा माय बापा पंढरीनाथ, मला एकच करणार, तुझा विसर पडू देऊ नको. 3 शब्द सांगू. तुझं रूप माझ्या डोळ्यात राहू दे, तुझं नाम माझ्या कंठात राहू दे आणि तुझे पाय माझ्या चित्तात राहून. येणं लगे मुक्ती आणि धनसंपदा. हाच प्रश्न नामदेवरायाला विचारला. नामदेवराय म्हणले माझी इच्छा एकच आहे, आकबला आयुष्य व्हावे तया पळा. नाथबाबाला विचारलं ते सांगले हे मला त्याशी काही घेणं नाही. मग तुकाराम महाराज तुमची इच्छा काय? तर मागण्याचे आणि काही मागायचं नाही असं दरिद्रेवानी. काय करू देवा, थोबाड सोडितो काय करू देवा. पुरीचं लगेच जुळणं, जावई मिळणं, भाकर गिळणं, भात खाय येड्या. काही लोक देवालाच म्हणतात काय करू देवा, 5 वर्ष लग्नाला झाले पोरग होईन. देव म्हणले बुटानं तोंड हाणू तुला बायको मॅच द्यायची. भगवान गोपाल कृष्ण झोपेले
एक जण आलाय, तो पायाजवळ बसला नाही, डोक्याकडे बसलाय. एक जण आलाय, तो पायाकडे बसलाय. गोपाल कृष्णाने डोळे उघडलेत, दिसलंय ते पायाजवळ दिसलाय. बसलाय तो अर्जुन आहे. बोल अर्जुना, काय पाहिजे? ही डोक्याकडचं उकेल म्हणला. पहिला मी आलोय. देव म्हणले यायला काय करतो, बसला कुठं, याला किंमत आहे ना. मला झोपेतून उठल्यावर मला पहिला कोण दिसलाय? अर्जुन. मग तू डोक्यात का बसला? काय होतं? 70चं म्हातारं बिन माळ करी आणि 4 वर्षाच्या नाताचा हरिपाठ पाठी. काय करतो ते 70चं होतं घरात ठेवून ना, आणि कोपऱ्याला अडचण, त्याचा उपयोग काय? मग यांनी सांगितलं बोल तुझं मागणं काय? यांनी सांगितलं युद्धाची स्थिती आहे. देव म्हणले असं करा, ज्या बाजूने मी राहील त्या बाजूने शस्त्र बिस्त्र काही घेणार नाही, 4 गोष्टी ज्ञानाच्या सांगल, बाकी सैन्य तुला घेऊन टाक. तो म्हणला तुला एकट्याला नेऊन काय करू? सैन्य दे, जा घेऊन म्हणला. ते गेलं सैन्य घेऊन, अजून मागं नाही आलं. पाहता काय माहिती. आणि देव अर्जुनाला म्हणले तुझं काय? देव म्हणले अर्जुन म्हणला मला नक्की माहिती आहे, जिथं तो आहे. अरे चंद्र ते ते चंद्रिका शंभू ते ते अंबिका संत ते ते विवेक दया ते ते धर्म संत ते ते ज्ञान ज्ञानी ते ते आत्मदर्शन सुमने ते ते वनेन भाग्य ते ते उल्हास. जिथं तू आहे तिथं जय आहेच. मी येड्याच्या नादी लागू कशाला? म्हणून बसलेली माणसांनी कधी ध्यानात ठेवायचं, मैत्री करायची तर मोठ्याशी करायची, आणि दुश्मनी करायची तर मोठ्याशीच करायची. भंगार भुंगार माणसाच्या नादी लागायचं नाही. 12वीच्या पोराची दुसरी ग्रॅज्युएटच्या पोराशी पाहिजे, ती 9वीच्या पोराच्या गळ्यात हात घालून येडाई कशा नाही. मैत्री करायची तर मोठ्याशी करायची, आणि दुश्मनी करायची तर मोठ्याशी करायची. पुढे जाऊन सांगा, मोठ्याशी दुश्मनी करण्यास सुद्धा कीर्ती आहे. बंबाजीने तुकोबाराला त्रास दिला तर ग्रंथात नाव आलं. रामेश्वराने तुकोबाराला त्रास दिला, ग्रंथात नाव आलं. विसोबा खेत्रानं माऊलीला त्रास दिला, ग्रंथात नाव आलं. मोठे जण लागा ते रावणाचं शिका, बायको पळावली पण देवाचीच, काय होईन ते होईन. फायदाच झाला, होईन म्हणजे काय? ज्याच्या अंगात कपडे नाही त्याला म्हणतो फाडून टाकीन. अहो त्याने घातलेच नाही तर फाडतो काय? तसं येडेवानी काय करतो? 27 लाखाचा बंगला बांधला, भांडे घासणारे पैसे बुडीतो ना, आलाय का? तुझ्यात घमेट असेल तर लाईट बीट बुडव ना, कसं अंगणात झोपतो माय? गरीबाला काय त्रास देतात? आणि आपली लोक आतापर्यंत कोणाला त्रास देतात? गरीबाला. तो सगळ्या समाजांमध्ये पाहिलं ना, सगळ्या क्षेत्रात, समाजात नाही सगळ्या क्षेत्रात कोणाला त्रास आहे? त्या भांडे घासणाऱ्या बाईचे खरीप कष्ट आहेत. 3ऱ्या मजल्यावर बादली भरून नेती धुण्याची ओली, तिचे पैसे बुडीती. मरशाल का नीट? अरे उलट म्हणलं पाहिजे, बाई 100 जास्त घे, तुझी मुलं बाळ आहेत, तुझं उपजीविका याच्यावर आहे. त्या बिचारीला काय दुसरं साधन आहे? अरे ते तुमच्या भांड्यातलं उष्ट खाऊन जगती आणि तुम्ही तिचे पैसे बुडीता. मागून ना खिचडी फाटेल याची, आणि पुढच्या लावून तो फाडून टाकेन. अरे मग ही कोण शिवीन? तू असं येड्यावानी काय करतो? वाक्याने रायकान पुढे चला. 15-20 वर्षापूर्वी ना महाराज कट्टर चोर होते, कट्टर. आता चोर सुद्धा भंगार आलो. पेट्रोल चोर, टायर चोर, मोबाईल चोर, टपरी फोडली गोवा चोरला. काय चोर आहे? एक दिवस जर तुम्ही 3 तास जर बातम्या ऐकल्या ना, झी 24 तास किंवा ABP, 1 तासभर, तर माणसाचा मेंदू आपाप बंद होतो. आपाप नुसते चोर. पहा तुम्ही आता 2-4 दिवसापासून नुसते पैसे चोर निघालेत. टपरी फोडायचं बंद झालंय आता. आणि ही लोक चोऱ्या करायला का लागली माहिती का महाराज? या हरामींना कमी कष्टात फुकाट खायची सवय लागली. आता हे मुलानं 2 तास कीर्तन वाजवलं, मी म्हणतो 1000 रुपये घेतले, काय गैर आहे? घामाचे आहेत.